नुकतेच ऑफ सिंदूरचा 1 वर्षाचं आपण पहिला वर्धापन केला. ऑफ सिंदूरमध्ये जे आपल्या सेनानी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांनी मिळून जे कार्य केलं ते अप्रतिम होतं. पाकिस्तानच्या मदतीनं आपल्या नागरिकांना जे दहशतवादी हल्ला झाला त्याचा आपण एक योग्य परिउत्तर दिलं. हे परिउत्तर जे आपण दिलं ते 3 कारणासाठी खूप जाणलं जातं. पहिलं म्हणजे हे एक दंडात्मक कारवाई होती. दुसरं की एकदम अचूक होतं. आणि सर्वात जास्त महत्वाचं ते म्हणजे हे जे आपण ऑपरेशन केलं त्याच्या पाठीमागे एक स्पष्ट राजकीय आणि लष्करी उद्देश होतो. पॉलिटिको मिलिटरी एम ते एकदम स्पष्ट होतं. आणि त्याच्याच बरोबर हा युद्ध कसं संपवायचा आणि केव्हा संपवायचा ते सुद्धा आपल्याला ठोक माहिती होतं. आज 12 मे 2026 आहे. 12 मे 2025 मध्ये मी पुण्यात होतो असंच एका कार्यक्रमामध्ये. आणि तेव्हा मला प्रश्न विचारलं गेलं की आपण हे ऑपरेशन का थांबवलं. तेव्हा त्याचं उत्तर मी दिलं होतं आणि सगळ्या पेपर्समध्ये त्याचं रिपोर्टिंग सुद्धा झालं होतं की वॉर इज नॉट अ बॉलिवूड मूवी. आणि तेच मी पुन्हा सांगतो की एक असं युद्ध करणं हे काही सोपं काम नसतं. आणि युद्ध करायच्या आधी खूप त्याच्यावर पाठीमागे विचार करावा लागतो. पण ऑपरेशन सिंदूर जर का 3 शब्दात त्याचं वर्णन करायचं असेल तर ते होतं प्युनिटिव्ह, प्रिसाइज अँड प्रोपोर्शनेट. पाकिस्तानने जेव्हा युद्धविरामचा प्रस्ताव केला तेव्हा आपल्याकडे अजून खूप शक्ती होती. आपण पाकिस्तानला अजून खूप मार देऊ शकलो असतो. पण आपण तसं केलं नाही. आपण संयम दाखवला. आणि जो संयम आपण दाखवला त्यामुळे जगात आपल्या देशाची जी इज्जत आहे ती वाढली. आता जे जगभर युद्ध होत आहेत 2 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, ते जाणून हे आपण जे कारवाई केली आणि पाकिस्तानचा युद्धविरामचा प्रस्ताव आपण स्वीकारला त्यांनी आपल्या देशाची जगात एक स्थिर अँड रिस्पॉन्सिबल देश आता आपण मानलो जातो. एक देश जे शांतीची भाषा बोलते पण गरज पडली तर शक्ती वापरायला पाठीमागे नाही जात, का घाबरत नाही. ही आपली आता ओळख आहे. ऑफ सिंदूर दरम्यान सगळे मीडियाने, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाने खूप चांगलं काम केलं. आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत आपले विचार आणि आपले जे चिंता होते ते पोचवण्यात खूप मदत केली. त्याच्याच बरोबर आपल्या नागरिकांमध्ये जी सूद घेण्याची भावना होती त्याला शांत करण्यात सुद्धा महत्वाची भूमिका ही गाजवली. बहुतेक टीव्ही चॅनल्सनी योग्य पद्धतीनेच बातम्या दिला आणि कव्हरेज केलं. पण काही चॅनल्स असे सुद्धा होते
ज्यांनी असं काही वेगळं केलं, जास्ती काही बोलले का जास्ती काही दाखवलं, ज्यामुळे आपलं खरं म्हणजे नुकसान झालं. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर जी आपली क्रेडिबिलिटी असते, विश्वासार्हता असते, त्याला धक्का बसला. या मंचवर मी हे मुद्दामून हे सांगतोय आणि म्हणतोय की मीडियाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की युद्ध काळातील कव्हरेज, वार्तांकन जे असतं आणि शांततेच्या वेळेत जे वार्तांकन असतं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि याच्यामध्ये सुद्धा संयम ठेवणं आवश्यक आहे. स्कूपच्या नादात किंवा ब्रेकिंग न्यूज आणि सर्वात आधी आपण न्यूज सांगावी त्याच्या घाईमध्ये होऊ शकतं की नकळत चुकीनं आपण अशी काही बातमी देऊ ज्याच्या आपल्या दुश्मनाला उपयोगी पडेल आणि ज्याच्यामुळे आपल्यालाच नुकसान होईल, आपल्याच सेनाला नुकसान होईल. म्हणूनच जास्ती किंवा चुकीचं कव्हरेज करण्यापेक्षा, न्यूज देण्यापेक्षा कमी बोललं आणि कमी लिहिलेलंच बरं. मला आठवत आहे की 1971च्या इंडो पाक युद्धात तेव्हा मी 11 वर्षाचा होतो आणि माझे वडील दिल्लीमध्ये एअर हेडक्वार्टर्समध्ये पोस्टेड होते. दर सकाळी मी पेपर वाचायचो उत्सुकताने की पाकिस्तानचं किती नुकसान झालंय, किती विमानं पडली आहेत, किती आपण एरिया आपल्या ताब्यात घेतलंय. तेव्हा माझे वडील सांगायचे की जे काही तू वाचतोय पेपरमध्ये ते पाकिस्तानचं अर्ध कर आणि आपलं दुप्पट कर आणि मग खरं जे काय आहे ते पुढे येईल. आणि मला वाटतं ते आज सुद्धा तितकंच खरं आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला थोडं लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी मी पुन्हा एकदा NGAI त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, थँक्यू, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर आपण मुख्य सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. गेल्या वर्षापासून संस्थेनं पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या गुणगौरवासाठी अध्यक्ष उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र टीव्हीचे एक्सलन्स पुरस्कार सोहळा सुरू केला. लोकशाही प्रणालीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सक्षम पत्रकारितेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांचा उत्साह वाढवण्याकरता आजचा हा पुरस्कार सोहळा आहे. या नेत्रदीपक पुरस्कार सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद आमच्या सदस्यांनी दिला. सदस्यांच्या भरघोस पाठिंब्यामुळेच आज आपण पुरस्काराचं दुसरं पर्व आणखीन भव्य, दिव्य आणि दिवांतर पद्धतीनं सादर करतोय. तेव्हा आपण आता या पुरस्काराची सुरुवात करूया.